पूर्णा येथे रमाईनगर पूर्णा शहरामध्ये उपलब्ध असलेली 174/2 मधील जागा नितीनजी काबरा यांनी सुपूर्द केली। यावेळी उपस्थित पूज्य भंते पय्यावंश नितीनजी काबरा, पूर्णा शहराचे उपनगराध्यक्ष मुकुंद विठ्ठल भोळे हे उपस्थित होते। यावेळी भंते पय्यावंश यांनी या जागेवर भविष्यामध्ये सुंदर असे उपयुक्त भवन तयार करू। या परिसराचे नाव रमाईनगर असल्यामुळे अनेक सभागृहांना भैयासाहेब आंबेडकर, रामजी आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नावे सभागृहांना देण्यात आलेली आहेत। येथे या परिसरात रमाईनगराचे नाव रमाईनगर असल्यामुळे येथे त्यागमूर्ती माता रमाई भवन असे नाव दिले। या औपचारिकरित्या रमाईनगर येथील फलकाचे अनावरण पूज्य भंते पय्यावंश नितीनजी काबरा, उपनगराध्यक्ष मुकुंद विठ्ठल भोळे यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी भगवान गायकवाड, शंकर ढगे, पंडित साहेब बुद्धे, नागोराव साळवे, वैजनाथ दीपक, नारायण भगत, सुभाष सोनुले, आनंद निकाळजे, रामजी जोंधळे, धम्मराज कांबळे, भालेराव, प्रीतम निकाळजे, भागोजी गायकवाड, राहुल साळवे यांची उपस्थिती होती। या नामफलकाच्या कार्यक्रमाचे आभार राहुल साळवे यांनी मानले। तर या महान पुरुषांना सर्वप्रथम अभिवादन। आज आपल्या रमाईनगर पूर्णा शहरामध्ये नितीनजी काबरा साहेब आदरणीय उपनगराध्यक्ष मुकुंदजी भोळे साहेब, या परिसरातील सर्वच ज्येष्ठ उपासक मंडळी, आज आपल्या परिसरामध्ये जी ओपन प्लेसची जागा असते ती जागा आज आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या उपयोगासाठी म्हणून आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा एक कामाला येण्यासाठी ती जागा आपल्याकडे आज सुपूर्त करत आहेत। आज जरी आपण छोट्या संख्येनं जरी कमी असताल, या काही दिवसामध्ये सुंदर असं आपण कार्यक्रमाचं नियोजन करून या जागेवर भविष्यामध्ये सुंदर असं आपल्याला उपयोगी पडणार एक चांगल्या पद्धतीचं भवन, एक चांगल्या पद्धतीची जागा आपण याला आकर्षक रूप आणण्याचा प्रयत्न करूया। आज या ठिकाणाच्या जागेचं नाव आपण ठेवतच आहोत। उद्याच्याला मोठे भंतेजीच्या आल्याच्या नंतर आपण अजून याच्यावर सविस्तर चर्चा करू, भंतेजीला ही जागा दाखवू आणि पुढं काय योग्य पद्धतीनं आपल्याला करता येईल त्या पद्धतीनं करूया। खरं म्हणलं तर या परिसराचं नाव रमाईनगर असल्यामुळं आपण भैयासाहेब आंबेडकर, रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर असे सर्व सभागृहाला नावं दिलेले आहेत। फक्त रमाईंचं नाव राहिलं होतं आणि रमाईनगर असल्यामुळं आम्ही इथं रमाई भवन, रमाई सभागृह किंवा काही भविष्यामध्ये जे होईल ते नाव आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून आज आपण आपल्या औपचारिकरित्या आज या पाटीचं अनावरण आदरणीय आमचे नितीनजी काबरा साहेब, आदरणीय उपनगर अध्यक्ष मुकुंदजी भोळे साहेब, या परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या पाटीचं अनावरण करत आहोत। भव्य दिव्य कार्यक्रम काही दिवसामध्ये आपण या जागेवर घेऊया। आपण सर्वांनीच सर हात लावा। जसं या पाटीवरचा कागद काढण्यात येईल तेव्हा टाळ्याच्या गजरामध्ये आपण या जागेमध्ये चांगल्या पद्धतीचा एक भविष्यामध्ये एक कार्य घडण्यासाठी सर्वांच्या उपयोगी पडणारी जागा आपल्याला सहाय्यकारी ठरू अशा भावनेनं आपण जोरदार एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करू। माता रमाई माता की जय। परम पूज्य बाबासाहेब तथागत भगवान बुद्ध की जय। सद्गुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोध धम्माचा, माता रमाईंचा, माता रमाईंचा अशा प्रकारे आपण पाठीचं अनावरण आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये केलेलं आहे। भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं या जागेला सुंदर आपण आर्किटेक्ट इंजिनियरांच्या हस्ते आपण याला चांगल्या पद्धतीचा आराखडा तयार करून आपण सर्वांच्याच मदतीनं आपण याला चांगल्या पद्धतीचं एक रूप तयार करण्याचा प्रयत्न करूया, असा एक छोटासा शुभ संदेश या निमित्ताने देतो। यानंतर सूत्रसंचालक आपले आदरणीय नितीनजी काबरा साहेब, आदरणीय मुकुंदजी भोळे साहेब उपस्थितांचं ते स्वागत करतील। लगेच करून टाका। भवन रमाईनगर पूर्णा यासाठी उद्घाटनासाठी आलेले आमचे प्रमुख पाहुणे नितीनजी काबरा सेठ, उपनगराध्यक्ष मुकुंदजी भोळे, पूज्य भंते पय्यावंश आणि आम्हाला लाभलेले आमच्या नगरातील वैजनाथ दीपक साहेब, सावळे सर, गायकवाड मामा, सोनुले मामा, भगत मामा आणि सगळं मित्रमंडळी यांचे खूप खूप आभार। आणि नितीनजी काबरा साहेबचे खूपच आभार की आम्हाला नियोजित जागा एक करून दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद रमाईनगर तर्फे।